नंतर आहे भागीदारांमधील वाद निवारण करण्याची पद्धत. बऱ्याचदा अनेक पार्टनर्समध्ये काही क्लॅशेस होतात, काही रिझन असू शकते. तर त्यावेळेला कशा पद्धतीने त्यांचे क्लॅशेस हे पूर्ण करायचे, ह्याची मेथड काय असली पाहिजे, याचीही प्रकारची नोंद जी आहे या पार्टनरशिप फॉर्ममध्ये केलं जातं. नंतर आहे सर्व भागीदारांना मान्य असलेल्या इतर अटी व शर्ती. अनेक भागीदार असतील, त्या सर्व जेवढे भागीदार असतील ते सर्वजण स्वतःसाठी काही अटी लावून घेतात, स्वतः अंगी स्वीकारतात. म्हणजे काय आहे की उदाहरणार्थ मीटिंग्स, जे काय मीटिंग्स असतील किंवा डिसिजन्स असतील ते सर्वांनी मिळून घेणे, ही एक अशी शर्ती जी आहे, ती अटी आहे, ते स्वतः लावून घेतात. अशा सर्व प्रकारच्या गोष्टी, सर्व प्रकारच्या शर्ती ह्या पार्टनरशिप डीडमध्ये या नमूद केलेल्या असतात. त्यातला एक पुढचा कन्सेप्ट आपण बघू, भागीदारी कराराचे महत्त्व किंवा इम्पॉर्टन्स ऑफ पार्टनरशिप डीड. भागीदारी करार हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे, जी पार्टनरशिप एस्टॅब्लिश करत असताना, रजिस्ट्रेशन करत असताना हे करावं लागतं. याचा लेखी पुरावा असतो आणि हा एक लेखी पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. मग याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असल्या पाहिजे, काय असल्या पाहिजे, हे भारतीय भागीदारी कायदा 1932मध्ये दिलेले आहेत. आणि त्यासोबत या करारावर सर्व भागीदारांचे स्वाक्षरी असतात. मग याच्यामध्ये काही विविध प्रकारच्या तरतुदी केल्या आहेत, त्यामध्ये इन्क्लूड केले आहेत की प्रामुख्याने ते मार्गदर्शक ठरतील आणि ती एक प्रकारे नियंत्रण ठरू शकेल. कोणकोणते प्रकार आहेत? नंबर 1, डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट्स. डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट्स याचा अर्थ असा आहे की नफ्याचे वितरण. भागीदारी करारामध्ये नफा वाटपाच्या प्रमाणाचा उल्लेख नसल्यास सर्व भागीदार हे समान मानले जातात आणि ते नफा तोटा समप्रमाणात विभाजन करतील. अथवा जर भागीदाराच्या करारामध्ये नफा तोटा विभाजन करण्याचे प्रमाण दिलेले असेल तर त्या दिलेल्या प्रमाणानुसार सर्व भागीदारांनी नफा तोटा विभाजन करण्यात यावे. अशा प्रकारची तरतूद जी आहे ते या भारतीय भागीदारी कायदा 1932मध्ये दिलेले आहे. दुसरं आहे उचलीवरील व्याज किंवा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. ज्या वेळेला भागीदारी जेवढे भागधारक काही असतील ते व्यवसायातने काही पैसे विड्रॉ केल्यास पर्सनल यूजसाठी, तर त्याच्यावर व्याज घ्यायचं का, तर अशा संदर्भातले तरतूद याच्यामध्ये केलेले आहे की भारतीय भागीदारी कायदा 1932मध्ये भागीदारांनी विड्रॉन केलेल्या अमाऊंटवर व्याज किती घ्यावं, किती घेऊ नये, अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं तरतूद केलेली नाही आहे. फक्त याच्यामध्ये मात्र एक गोष्ट नमूद केलेली आहे की विड्रॉ केलेल्या रकमेच्या डेटपासून 6 महिने इतका कालावधी विचारात घ्यावा. म्हणजे काय आहे, जेव्हा उचल करण्यात आलेली एकूण रक्कम दिलेली असेल परंतु उचल केल्याच्या रकमेच्या तारखा दिलेल्या नसतील तेव्हा व्याजाची आकारणी करताना 6 महिने एवढा कालावधी विचारात घ्यावा. पुढचा आहे इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन. भागीदाराकडून घेतलेल्या कर्जावर व्याज. भारतीय भागीदारी कायद्याप्रमाणे संस्थेने भागीदाराकडून कर्ज व अग्रिम घेतले असल्यास, अग्रिम किंवा ॲडव्हान्स त्याला म्हणतो आपण, त्यावर 6% वार्षिक दराने व्याज दिले जाईल. अशा प्रकारची एक प्रोव्हिजन जे आहे या पार्टनरशिप डीडमध्ये केलेली आहे. नंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल, भांडवलावरील व्याज. भागीदारी करारात जर भांडवलावरील व्याजाचा उल्लेख नसेल तर भांडवलावर व्याज आकारले जात नाही. जर समजा भागीदारी करारामध्ये जर काही भांडवल व्याज द्यायचा उल्लेख केला असेल तर मात्र व्याज आकारले जाते. भागीदारांना वेतन आणि कमिशन, सॅलरी ऑर कमिशन टू पार्टनर्स असं त्याला म्हणतो. भारतीय भागीदारी कायदा 1932मध्ये एखाद्या भागीदाराने संस्थाकरिता अतिरिक्त काम केले असेल तरी देखील कोणतेच प्रकारचे वेतन कमिशन देण्यात येऊ नये अशा प्रकारचं एक प्रोव्हिजन जे आहे ते या ॲक्टमध्ये केलेले आहे. परंतु जर भागीदारी करारामध्ये या संबंधीची विशेष तरतूद करण्यात आली असेल
तर त्या केलेल्या तरतुदीनुसार त्यांच्या ठरलेल्या दरानुसार भागीदारांना वेतन अथवा कमिशन दिलं जातं. नंतर शेवटचा एक पॉईंट आहे नवीन भागीदाराचा प्रवेश किंवा ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर्स असं त्याला म्हणतो. एखाद्या नवीन भागीदाराला सर्व भागीदारांच्या संमतीने भागीदारीत प्रवेश दिला जाऊ शकतो. जर एखाद्या नवीन पार्टनर्सचा समजा त्या आता अस्तित्वात असलेल्या कंपनीमध्ये किंवा भागीदारी संस्थेत जर समजा इन्क्लूड करायचं असेल तर ॲडमिशन द्यायचं असेल तर त्यासाठी सर्वानुमते तो निर्णय घेता येऊ शकतो. पुढचा कन्सेप्ट आपण पाहू मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट. बेसिकली देर आर 2 types of capital account. First is the fixed capital method and fluctuating capital method. In the fixed capital method there are 2 types. First is the capital account and second is the current accounts. And in the fluctuating capital methods it is called as I include the capital account. First, fixed capital method. In this method amount of capital of a partners remains the same at the end of that financial year. There is no addition or subtractions from capital during the year. याचा अर्थ असा आहे स्थिर भांडवल पद्धत. या पद्धतीत आर्थिक वर्षाच्या शेवटी भागीदाराचे भांडवल स्थिर राहते. वर्षभरात भांडवलात वाढ अथवा घट होत नाही. जेव्हा या पद्धतीचा अवलंब करतात तेव्हा भागीदारांचे चालू खाते उघडले जाते आणि भागीदाराच्या भांडवलासंदर्भातले सर्व समायोजना या खात्यात केला जातो. फॉर एक्झाम्पल विड्रॉल, इंटरेस्ट ऑन विड्रॉल, ॲडिशनल कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ॲडिशनल कॅपिटल, पार्टनरशिप, सॅलरी ऑन पार्टनर्स, कमिशन ऑन पार्टनर्स, ब्रोकरेज अँड एटसेट्रा. या अशा पद्धतीने स्थिर भांडवलीमध्ये भांडवलचा विचार केला जातो. दुसरा आहे याच्यामध्ये भांडवलाचा दुसरा प्रकार आहे अस्थिर भांडवल किंवा करंट कॅपिटल मेथड. या पद्धतीमध्ये भागीदाराच्या भांडवलाची शिल्लक ही दरवर्षी बदलते. या पद्धतीला अस्थिर भांडवल पद्धती असेही म्हणतात. या पद्धतीमध्ये भागीदाराचे चालू खाते उघडण्याची आवश्यकता नसते. म्हणून भागीदाराशी संबंधित सर्व समायोजना भागीदाराच्या भांडवल खात्यातच नोंदवले जसे की भागीदाराच्या भांडवलाची प्रारंभाची रक्कम, भागीदाराने आणलेले अतिरिक्त भांडवल, भागीदाराला किंवा भागीदारांना देय असलेले वेतन असेल, त्यांचे कमिशन असेल, त्याचसोबत भागीदारांच्या भांडवलावरील व्याज असेल, भागीदारांनी वर्षभर केलेले विड्रॉन्स असतील आणि त्यासोबतचं व्याज असेल, इंटरेस्ट ऑन विड्रॉन्स असेल, त्याचबरोबर भांडवलाच्या रकमेतून आलेले एकूण विड्रॉल्स असेल. अशा सर्व घटकांचा समावेश या करंट कॅपिटल मेथडमध्ये केला जातो. आपण पार्टनरशिप फर्म्सच्या इंट्रोडक्शन पार्ट आपण बघितलं होतं. पार्टनरशिप फर्म कोणाला सुरू करता येऊ शकते, त्याचे ॲग्रीमेंट्स होत असताना कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, हे गोष्टी बघितल्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा टॉपिक आहे किंवा एक कन्सेप्ट म्हणू शकतो किंवा प्रॉब्लेम्स म्हणू शकतो की जे आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला शुअर त्याच्यावर प्रॉब्लेम्स असणार आहेत. तो टॉपिक म्हणजे फायनल अकाउंट. आता 11वीत असतानासुद्धा आपण फायनल अकाउंट बघितलेलं आहे. त्यावेळेला आपण सोल ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे व्यक्तिगत व्यापार संघटना, सोल ट्रेडर्स असतील तर त्यांनाही फायनल अकाउंट तयार करावं लागतं. ते कशा पद्धतीने तयार करावं लागतं ते आपण बघितलं होतं. आत्ता आपण पार्टनरशिप फर्मचं फायनल अकाउंट बघणार आहोत. व्हॉट इज अ फायनल अकाउंट? ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट्स आर इम्पॉर्टंट इन अ प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. द लिस्ट ऑफ डेबिट अँड क्रेडिट बॅलन्सेस of all the ledger account is called as a trial balance, and the balance and final account is prepared at the end of the financial year. Basically financial year is the preparation at the end of the financial year. याचा अर्थ असा आहे की फायनल अकाउंट जे तयार केलं जातं ते फक्त वर्षाच्या शेवटी तयार केलं जातं. मग ह्यासाठी फायनल अकाउंट प्रिपरेशन करण्यासाठी विविध प्रकारच्या इन्फॉर्मेशन्स, विविध प्रकारचे डेटा जे आहे ते आपल्याला
सबसिडरी बुक्स आपण हे बघितलेलं आहे, जर्नल सबसिडरी बुक्स हे बघितलेले आहेत. मग काही स्टेप्स आहेत का की फायनल अकाउंट तयार करत असताना आहेत. सम ऑफ द व्हेरियस स्टेप्स आर गिवन इन द अकाउंटिंग्स. व्हॉट आर द स्टेप्स? फर्स्ट इज द प्रिपरेशन ऑफ जर्नल्स अँड सबसिडरी बुक्स. What is journals? Journal, when complete the transactions, then record the journal entries. जर्नल म्हणजे आपण ज्या वेळेला एखादा ट्रान्झॅक्शन घडतं त्याची नोंद करतो, एक डेबिट इफेक्ट देतो आणि एक क्रेडिट इफेक्ट देतो. त्यानंतर हे आपण 11वीत बघितलेलं आहे. त्यानंतर ज्या वेळेला तुम्ही जर्नलची नोंद करता, ते सबसिडरी बुक्समध्ये सुद्धा नोंद केलं जातं, त्याचं आपण प्रोसेस करतो लेजर, प्रिपरेशन ऑफ लेजर. इन द लेजर यू क्रिएट ए सेपरेट अकाउंट. याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही वेगवेगळे अकाउंट क्रिएट करता. ज्यावेळेला ते अकाउंट क्लोज करता त्यावेळेला त्याचा जो बॅलन्स आहे तो बॅलन्स ट्रान्सफर करता, तो जातो ट्रायल बॅलन्सला. प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स आणि काय ॲडजस्टमेंट असेल तर त्या ट्रायल बॅलन्समध्ये नोंद करतो. आणि मग शेवटी प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. मग फायनल अकाउंटमध्ये काय आहे, कशासाठी फायनल अकाउंट तयार करायचं की त्याच्यामध्ये किती अकाउंट आहे? तर प्रामुख्याने ट्रेडिंग अकाउंट, फायनल अकाउंटमध्ये 2 प्रकारचे अकाउंट आहे. एक आहे ट्रेडिंग अकाउंट, दुसरं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि तिसरं आहे बॅलन्स शीट. आता ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे 2 अकाउंट आहेत आणि बॅलन्स शीटला अकाउंट म्हणत नाही. बॅलन्स शीट काय आहे? सो बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट. बॅलन्स शीट ही काय आहे? एक स्टेटमेंट आहे. आणि ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे 2 अकाउंट आहेत. पण आपण प्रॉब्लेम सोल्युशन करत असताना कॅपिटल अकाउंट किंवा मग कॅपिटल अकाउंट असेल त्यासोबत सायमल्टेनियसली जर करंट अकाउंट दिलं असेल तर करंट अकाउंट, नसेल तर करंट अकाउंट काढणार नाही. पण मात्र कॅपिटल अकाउंट मात्र आपण क्रिएट करायचं आहे. मग मुळात आपण ही गोष्ट समजून घेतली की फायनल अकाउंट का तयार करायचं, काय गरज आहे का? What was the necessity of preparation of final account? Yes, number 1, to find out the gross profit at the end of the year. When you preparation the trading account and close them, then you get the informations to getting the knowledge about the gross profit or gross loss on that particular financial year. त्या वर्षी आपल्याला ढोबळ नफा अथवा ढोबळ तोटा किती झालेला आहे हे कळू शकतो. आणखी काय करायचं आहे? टू फाइंड आउट द नेट प्रॉफिट और नेट लॉस. व्हेन यू प्रिपरेशन द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, देन यू गेट द इन्फॉर्मेशन्स नेट प्रॉफिट और नेट लॉस. तुम्हाला प्रॉफिट झालेला आहे का लॉस झालेला आहे हे सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरनं तुम्हाला समजू शकतो. थर्ड, टू नो द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस ॲट द एंड ऑफ द इयर. त्यासोबत काय कळतं तुम्हाला? तुमच्या व्यवसायाची आर्थिक स्थिती कशी आहे, चांगली आहे, बरी आहे, उत्तम आहे का मिडियम आहे, ह्याचं सगळं तुम्हाला माहिती जी आहे या फायनल अकाउंटवरून तुम्हाला समजू शकतो वर्षाच्या शेवटी. नेक्स्ट, टू फाइंड आउट द अमाऊंट ऑफ डेटर्स अँड क्रेडिटर्स. आपल्याला आपल्या व्यवसायाला किती रुपये येणं आहे म्हणजे डेटर्स त्याला म्हणतो आपण, आणि आपण इतरांचे किती देणं लागतो. काही क्लायंट्स असतील, क्रेडिटर्स असतील, बँक असेल, याचं किती देणं आपण लागतो ह्याची सुद्धा रक्कम या फायनल अकाउंटवरून कळू शकतो. टू प्रिपेअर द व्हेरियस अकाउंट्स ऑफ फ्युचर प्लॅनिंग. त्यासोबत आपण काय करू शकतो? नवीन काय फ्युचर प्लॅनिंग करायचं असेल, समजा एखादी नवीन प्लांट घ्यायची असेल, नवीन एखादी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपण करू शकतो. फ्युचर प्लॅननुसार या फायनल अकाउंटवरून फ्युचर प्लॅनसुद्धा करू शकतो. टू फाइंड आउट द सोर्सेस ऑफ ॲप्लिकेशन ऑफ फंड्स. आपल्याला अन्य पैसे मिळण्यासाठी